इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. असं जर तुम्ही मला विसरला नव्हता तर इतकी मोठी गोष्ट लपवून तुम्ही मला न सांगता न भेटता का निघून आलात पप्पा? काय ऑफर केली त्याने? माय डियर, आपलं हे जे घर आहे ना, तो महाल नाही आहे, हा ताजमहल आहे. हे बघा, तुम्ही जर मला पाहुणा समजत असाल ना, तर शिवरामजी यायच्या पूर्वीच मी इथून निघून जाईल. जितक्या पण वेदना तुम्ही माझ्या पप्पांना दिल्यात ना, मी बदला घेईन त्या प्रत्येक वेदनेचा तुमच्याशी. सूर्या 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 थांब. सूर्या सूर्या अरे सूर्या. स्नेहा, स्नेहा, स्नेहा काय झालं? डॉक्टरला बोलव सूर्या. हो, एक मिनिट, एक मिनिट. घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. डॉक्टर पंडित, प्लीज तुम्ही 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 इथे येऊ शकाल का? आज जे काही मी तुमच्या या गावात पाहिलं ना, त्याने माझं काळीज अगदी हेलावून गेलंय. एक व्यक्ती जिचं मानसिक संतुलन ठीक नाहीये, जिची मनस्थिती बिलकुल ठीक नाही, तिच्यासोबत हे अशा प्रकारचं वागणं. हो, असं तर कोणी कोणत्या जनावराशी पण नाही वागत. जर तुम्ही योग्य वेळी तिथे पोहोचला नसतात तर त्या बाईचा जीव देखील गेला असता. असं पहिल्यांदा नाही झालंय. अशा गोष्टी तर होतच असतात. पण कोणी काय बोलायचं? बोलायला हवं, जरूर बोलायला हवं. हा सगळा अंधविश्वासाचा परिणाम आहे. जर याच्या विरुद्ध तुम्ही लोकांनी आवाज नाही उठवला तर तुमचं गाव नेहमीच मागासलेलं राहील. कधी इथं उन्नतीची किरणं नाही पोहोचणार. समस्या ही अशीच्या अशीच राहील. तुम्हाला तर एक साफ, स्वच्छ आणि सुंदर समाज हवाय ना. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं पार्वती वहिनी? जी, काय म्हणाला तुम्ही? तुम्ही कुठे हरवलात दीदी? नाही, कुठे काय? काय म्हणतायत जज साहेब? मी यांना सांगत होतो की आज गावात जे त्या बिचाऱ्या बाईच्या बाबतीत घडताना मी पाहिलं, त्याच बाबतीत मी बोलत होतो. जाणून घ्यायचं होतं की तुम्हाला काय वाटतं. काय झालं दीदी? अरे, तुमचं बोट कापलं गेलं. थांबा थांबा, माझ्या बॅगेत एक फर्स्ट एड किट आहे, मी घेऊन येतो. दीदी काय झालं? काही काळजी करायची गरज नाहीये. थोडंसं कापलंय, घाव भरून जाईल. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हे घ्या, बघू दे. हो, लहानशीच जखम आहे. बस त्याला अँटीसेप्टिकने साफ करून घेतो. बघू, सहन करा, थोडीशी जळजळ होईल. चला, हे साफ झालं.
जज साहेब, तुमच्याकडे तर सगळी काही तयारी आहे, सगळी माहिती आहे तुम्हाला औषधांची. हो, औषधांची मला तशी थोडीफार माहिती आहे, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. जेव्हा कधी काही मोठी गोष्ट घडेल ना, तेव्हा स्वतःवर उपचार करू नका. उगाच तुम्ही स्वतःचे डॉक्टर बनू नका. कोणा एखाद्या चांगल्या डॉक्टरला जाऊन भेटा, कळलं? आणि एक गोष्ट आणखी, असा एक डबा आहे ना औषधांचा, तो घरात नेहमीच असायला हवा. चला मग मी आता येतो. कुठे जाताय जज साहेब? मी असंच तुमच्या गावात एक चक्कर मारून येतो. ओके. जज साहेब इथल्या शेतकऱ्यांना नव्या शेतीच्या वेगळ्या पद्धती समजवायला गेलेत. ओ, असं असं. आता कशी तब्येत आहे? आय एम सॉरी मिस्टर सूर्या. आता कशी तब्येत आहे? आय एम सॉरी मिस्टर सूर्या. सॉरी म्हणताय काय तुम्ही? तुम्हाला सांगायचं काय? घाव यांच्या पोटावर झालाय, ज्याचा सरळ परिणाम यांच्या गर्भावर झाला. तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा. नाही नाही. आय एम सॉरी मिस्टर सूर्या. घाव यांच्या पोटावर झालाय, ज्याचा सरळ परिणाम यांच्या गर्भावर झाला. सासूबाईंचा फोन. हॅलो. मला स्नेहाशी बोलायचं जावई बापू. माई, यावेळी स्नेहा बाहेर गेली आहे. बरीच दुःखी आहे. तुमच्याकडे एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तिच्याशी प्लीज काही अशा गोष्टी नका करू की ज्यामुळे तिला जास्त टेन्शन येईल. अशी काय गोष्ट घडली जावई बापू ज्याने ती दुःखी आहे? तिने तर खूप खुश व्हायला हवं. इतकी मोठी दौलत जी हाती लागली. हॅलो हॅलो हॅलो, बोलत का नाही आहात तुम्ही? आणि फार मोठी दौलत गमावून पण बसलो. तुम्ही अशी कुठली मोठी दौलत गमावली आहे? माहिती स्नेहाचं होणारं बाळ. हॅलो. स्नेहा, खरंच मी तुला जन्मच द्यायला नको होता. कमीत कमी माझी कूस कलंकित तर झाली नसती. स्नेहा, आजपासून तुला माझी मुलगी मानायला नकार देते मी. हॅलो हॅलो हॅलो. बहुतेक नेटवर्क वीक आहे. कोणाचा फोन होता? माईंचा. काय म्हणत होते? काही नाही, तुझ्याशी बोलायचं होतं त्यांना.
तू काही सांगितलं तर नाहीस? मी माईना सर्व काही सांगून टाकलं. सूर्या, हे ठीक नाही केलंस तू. काय म्हणाली ती मग? त्या काही बोलायच्या अगोदरच फोन डिस्कनेक्ट झाला. सूर्या, ही अपेक्षा मला तुझ्याकडून नव्हती. आधी तू विचार करायला हवा होतास ना सूर्या. एंगेज, तू सगळी गडबड केलीस सूर्या. हे काय केलंस तू? स्नेहा, स्नेहा, अहो दीदी, काय झालं तुम्हाला? का रडताय? काय झालं? पार्वती वहिनी, काय झालं? काय झालं ना? अहो सांगा ना, काय झालं? शिवरामजी ठीक आहेत ना? की दुसरा काही प्रॉब्लेम आहे? काय झालं? कोणतीच समस्या नाहीये जससाहेब. बस एवढं समजा की आज एका आईची ममता सगळ्या बंधनांना तोडून बाहेर आली आहे. मला काही समजलं नाही. न समजण्यासारखं एवढं काय आहे जससाहेब? हाच तर प्रकृतीचा नियम आहे. जे पेराल तसंच उगवे. ते सगळं ठीक आहे, पण हे असं काय झालंय वहिनी? हाच तर प्रकृतीचा नियम आहे. जसं पेराल तसंच उगवेल. ते सगळं ठीक आहे, पण हे असं काय झालंय वहिनी? कोणाविषयी बोलताय तुम्ही? दीदी, काय हो, तुम्ही स्नेहा आणि जावई बापांविषयी तर नाही बोलत आहात? तुमच्या सांगण्याने आम्ही गोंधळून गेलो आहोत. दीदी, साफ साफ सांगा, कोणाला काय झालंय? नाही, कोणालाच काही नाही झालंय. हा तर माझाच मूर्खपणा आहे की मी रडतीये. मी रडायला नको होतं. मला केवळ माझ्या भगवंतावर विश्वास ठेवायला हवा. आता मी कधीच नाही रडणार. कधीच नाही रडणार. थांबा थांबा पार्वती वहिनी, जर तुम्ही मला नाही सांगितलं ना, तर मी स्वतः सूर्याला फोन करून विचारेन की त्याला काही प्रॉब्लेम तर नाहीये ना. तुम्ही कोणालाही फोन करणार नाही जससाहेब. तुम्हाला माझी शपथ आहे. तुम्ही कसे माणूस आहात जससाहेब, ज्याने तुम्हाला इतक्या वेदना दिल्या, तुमच्या भावनांना पायदळी तुडवलं, तुमची इतकी मोठी फसवणूक केली, आणि त्या माणसासाठी आज पण तुमच्या मनामध्ये इतकी दया. सूर्याने माझ्यासोबत जे काही केले ते मूर्खपणामुळे केले. तो अजून लहान आहे, भाऊ आहे रक्ताचा माझा. चूक झाली त्याच्याकडून. त्याच्या डोळ्यांवर लोभाचा पडदा पडला होता, पण तो आहे तर माझा भाऊच. हे पहा, जर स्नेहा आणि सूर्यासोबत काही असं तसं झालं असेल तर मग सांगा. माझं मन खूपच घाबरघुबरच आहे. मला सांगा, काय काय झालंय वहिनी? दीदी, आम्ही गोंधळलो आहोत. असं कोणतं संकट आहे जे तुम्ही लपवत आहात? दीदी, आम्ही आपले सख्खे आहोत, मग आता तुम्हाला सांगावंच लागेल. दीदी, मी उद्धटपणा करते, तुम्हाला माझी शपथ घालतेय. आता तुम्हाला सांगावंच लागेल.
तुम्ही दोघांनी मला आपली शपथ घातली, म्हणूनच मी तुम्हा दोघांना हे सांगते. पण तुम्हा दोघांना माझी शपथ आहे की तुम्ही दोघं या गोष्टीने दुःखी नाही होणार. भगवंताने माझ्या मुलीला आई व्हायचं सौभाग्य दिलं होतं, पण तिच्या वाईट वागणुकीने त्या सौभाग्याला पायदळीत उडवलं. दीदी, हे तर फार वाईट झालं. तुमच्या बोलण्याचा अर्थ हा आहे की स्नेहाचा गर्भपात झालाय आणि मिसकॅरेज झालंय, ते म्हणजे की जे बाळ या जगात येणार होतं ते बाळ हे भगवंता, तू गुन्ह्याची इतकी मोठी सजा का म्हणून दिलीस अशी? वाईट वाटतंय, पण मी स्नेहाची आई असून सुद्धा मला हे म्हणावं लागतंय की हे तिच्या वाईट कर्मांची फळ आहेत. स्नेहाचे बापू तर म्हणतात की माणूस आपल्या भाग्याचे रक्षण स्वतः आपल्या कर्मांनी करत असतो. पार्वती वहिनी, प्लीज अशा गोष्टी नका बोलू. आई वडिलांच्या तोंडून निघालेले शब्द नेहमी वरदान असतात, शाप अजिबात नसतात. हा शाप जो आहे तो मला लागेल, माझ्या कुटुंबाला लागेल, तेव्हा असं नका बोलू प्लीज. जज साहेब, जेव्हा आपण तिचा आई होण्याचा आनंद साजरा नाही केला, तर मग या बातमीचं दुःख काय म्हणून करायचं? मी नेहमी तिला समजावत राहिले, पण तिने माझं म्हणणं समजून घ्यायचा कधी प्रयत्नच केला नाही. तिच्या स्वतःच्या कर्मामुळे आज ती आपल्यापासून वेगळी आहे, म्हणूनच तिला तिचं दुःख एकट्यानेच भोगू देत. भाऊजी, माझं आणि सूर्याचं जे करायचं असेल ते करा, पण माझ्या मुलाला इथून काढा भाऊजी. मला माझ्या मुलाला या कैदखान्यामध्ये जन्म नाही द्यायचा आहे. मेहरबानी करा भाऊजी, माझ्या मुलाला इथून बाहेर येऊ द्या प्लीज. स्नेहा, तू का रडतीयस? हे पहा, मला हे मान्य आहे की मी माईना हे सांगून चूक केली, पण नंतर मी तुला सॉरी पण म्हणालो ना. असं रडारड करून काही होणार नाही स्नेहा. हे पहा, मला वाटतं की तू याला एक असा छोटासा ऍक्सिडेंट समजून विसरून जावं. छोटा ऍक्सिडेंट? छोटा ऍक्सिडेंट? तू असं कसं म्हणू शकतोस? या ऍक्सिडेंटने तर माझी सगळी स्वप्न तुटून गेली. अशी गोष्ट नाहीये स्नेहा, अजून आपल्या समोर पूर्ण आयुष्य पडलंय. आपण आपली स्वप्न पुन्हा सजवू शकतो. तुला नाही ठाऊक की मी किती नवस बोललोय. ईश्वराच्या समोर लीन दिन झालो की त्याने आपल्याला हा आनंद परत द्यावा. ज्याने घेतलं होतं ना, तू बघच, तोच आपल्याला परत देईल. मूल भगवंताचं देणं असतं. हे खुशखबर आपल्याला फार लवकर मिळेल. मी मला स्वतःला कसं समजावू सूर्य? या घटनेने तर माझ्या आतल्या स्त्रीला हादरवून टाकलं. एक स्त्रीच फक्त समजू शकते की पहिल्या वेळेस आई बनायचं सौभाग्य गमावणं काय असतं. सूर्या, मला असं वाटतंय की हे आपल्या पापकर्मांचं फळ आहे. स्नेहा, पहा, हा तुझा गैरसमज आहे.
या सगळ्याचा विचार करायची ही वेळ नाहीये. तू जास्त विचार केलास तर तू जास्त रडशील आणि मग अशक्तपणा वाढेल. चल आपण एक काम करूया की आपण आपल्या जुन्या जीवनाला इथेच पूर्णविराम देऊया. या घराला विकून टाकू, इथून शिफ्ट होऊया. मग हे सगळं काही ठीक होईल. पहा, हळूहळू सगळं ठीक होऊन जाईल. आपण आपल्या जीवनाची नव्या प्रकारे सुरुवात करूया. मी आता म्हणालो ना की सर्व काही ठीक होईल म्हणून. विश्वास ठेव, सर्व ठीक होऊन जाईल. हा वकील साहेब बोला. काय हे काय सांगते तुम्ही? नाही, हे मुळीच नाही होऊ शकत. आपला मोठा गैरसमज होतोय. अरे पण आमचं घर कसं विकलं जाऊ शकतं? तुम्ही मी तुम्हाला कॉल बॅक करते. हा हो. हे कसं होऊ शकतं? नाही होऊ शकत. हे पप्पांच्या सही शिवाय घर कसं विकलं जाऊ शकतं?